क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना त्यांच्या या संविधानिक मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः क्रांतिकारी संघर्ष सेनेचा संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले तसेच आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिलो आहे। यामध्ये विषय असा आहे की जे नेटके मातंग समाजाचे आहेत, मोजे कोंडभावी या ठिकाणी राहतात। ते गेले 2017 पासून त्यांचा मोजे कोंडभावी तालुका माळशिरस येथील अतिक्रमणाच्या जागेसंदर्भात गेली अनेक वर्षापासून त्यांचा वाद आहे। गावातले काही धनदांडगे जातीवादी प्रवृत्तीची लोक त्यांना त्रास देत आहेत, त्यांच्या जीवितास धोका आहे असे वारंवार सांगून देखील 11 जून 2024 रोजी यांना ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये बोलवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत बॉडी वगैरे इतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला। त्यामध्ये ते बचावले आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती अकलूज पोलीस स्टेशनला विजय नेटके यांनी ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला। परंतु सदरचे आरोपी हे त्यांच्यावरती राजकीय असल्यामुळे हे आरोपी कुणाला जुमानत नाही, कायद्याला जुमानत नाहीत, कायद्याचा सन्मान करत नाही आणि सदर पोलिसांनी यामध्ये कारवाई न केल्यामुळे किंवा त्या आरोपींवरती प्रतिबंधक कारवाई त्यावेळेस न केल्यामुळे आरोपींनी पुन्हा 26 जून 2024ला विजय नेटके हे अतिक्रमित जागे त्यांचं जे पत्रा शेड आहे त्या पत्रा शेडच्या त्या ठिकाणी त्या फॉटवरती झोपल्यानंतर त्यांना जाळून पेट्रोल वगैरे त्या लोकांनी आणलं होतं। त्या ठिकाणी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, पण त्यांनी कालवा वगैरे केल्यानंतर जीव मोकळा झाला। त्यानंतर तीही दुसरी तक्रार त्यांनी अकलूज पोलीस स्टेशनला दिल्यानंतर त्यात देखील ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल झाला, परंतु त्यामध्ये आरोपींना अटक करण्यात आलं नाही। आरोपी हे गावामध्ये मोकार हिंडत आहेत असं नेटके यांनी आम्हाला सांगितलं। सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती गुन्हे आहेत असं आम्हाला समजलं, परंतु सदर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मातंग समाजावरती जे अन्याय होत आहेत सदरमध्येच आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यातील मुंज या ठिकाणी अशीच एका मातंग तरुणाची हत्या करण्यात आली। तशी हत्या होण्याची वाट तरी पोलीस पाहत नाहीत का? जर उद्या या नेटके यांच्या जीवितात जर बरे वाईट झालं तर त्या ठिकाणी संबंधित ज्या पोलिसांनी त्यांना अटक केली नाही, त्यांना ज्या त्यावेळेस योग्य त्या उपाययोजना केल्या नाही तर त्या पोलिसांना जबाबदार धरण्यात यावं। स्थानिक गावातले काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते नेटके यांना मदत करतायत, त्यांच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी काही समाज बांधव त्यांच्यासोबत आहेत, गावातले काही ग्रामस्थ आहेत, परंतु त्यांना देखील ओव्हरटेक करायचं काम हे सराईत आरोपी करत आहेत। हे एका जातीचा आहे, त्याच्या नादी कशाला लागत आहे अशा या त्याच्यावरती नेटके यांच्यावरती बहिष्कार टाकण्याची कृती ही लोक करत आहेत वगैरे वगैरे काय अशा गोष्टी इतर लोकांमध्ये ते बोलत आहेत। तर या सराईत गुन्हेगारांना आपण जर अटक नाही केलं तर या ठिकाणी क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या वतीने वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि यामध्ये कलम 4 नुसार सदर पोलिसांना देखील आरोपी करावं, कारण त्यांनी कर्तव्यात कसूर केलेले आहे। ॲट्रॉसिटी कायद्यान्वये ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपींना तात्काळ अटक करण्याची तरतूद आहे। यामध्ये आरोपींना अटक करणे किंवा आरोपींना सहकार्य करणे किंवा आरोपींच्या मर्जीप्रमाणे त्यांना कायद्याची प्रयोजन तयार करणे हा देखील गुन्हाच आहे। तर नेटके यांच्या या आंदोलनामध्ये आम्ही क्रांतिकारी संघर्ष सेना आमचा त्यांच्या या उपोषणाला असा पाठिंबा आहे।